आज गुरुवार होता म्हणून मी माझ्यासाठी शाबूची खिचडी बनवली होती. मस्त ताकासोबत शाबूची खिचडी खाल्ली आणि जेवण झाल्यानंतर यांना म्हटलं पटकन जाऊन मार्केटमधून तेल घेऊन येऊ. मार्केटमध्ये आलोच होतो तर म्हटलं कलिंगड आणि नित्यासाठी संत्री घेऊन जाऊयात. मग ते घेतलं आणि सकाळीच ना मी चौकटीची तोरण आणि पायपुसण्या धुवून टाकल्या होत्या. टेरेसवरून आधी ते घेऊन आले आणि पायपुसण्या थोड्याशा ओल्या होत्या म्हणून गॅलरीतच सुकायला टाकल्या. चौकटीला तोरण नसेल तर किती सुनं सुनं वाटतं ना, म्हटलं चला पटकन ना तोरण लावून घेऊया. कारण चौकटीच्या तोरणामुळे ना घराला एक वेगळाच लुक येतो. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दुपारी तेल आणायला मार्केटमध्ये गेलो होतो ना, तेव्हा तिथल्या दादाने नित्याला नाही कृष्णाचं पोस्टर दिलं होतं. ते ना नित्याला खूपच आवडलं होतं. नित्यासोबत ना थोडीशी मस्ती केली आणि म्हटलं चला आपण आपलं काम करूया. दुपारी जेवल्यावर ना भांडी न घासता गेली होती. मग ती आधी घासून घेतली आणि गुरुवार असल्यामुळे ना म्हटलं काहीतरी गोड बनवूया. मस्त काजू बदाम पिस्ता घालून ना शेवयाची खीर बनवली. आजकाल ना मॅडमना चपाती बरोबर दूध अजिबात नको असतं, म्हणूनच ना तिच्यासाठी स्पेशल ना मी ते वरण बनवायला घेतलं. दूध चपाती नाही तर नाही, म्हटलं निदान वरणासोबत तरी चपाती खाईल. चला मी पटकन इथे वरण बनवून घेते. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.